आज या ठिकाणी माझं नाव रानमाळी एसपी आहे। आज आपल्या विद्यालयामध्ये अंकुश दुर्गे बेळगाव हे आपल्याला गणित या विषयाविषयी मार्गदर्शन करणार आहे। त्यामध्ये गणित मॅथ्स इम्प्रूव्हमेंट जे गणितामध्ये प्रगती कशी करायची, कमी कालावधीमध्ये एखादं उदाहरण कसं सोडवायचं याच्या काही क्लुप्त्या तुम्हाला ते सांगणार आहे। त्याबरोबर 1 ते 100 पर्यंतचे जे पाढे आहेत ते अगदी कमी कालावधीमध्ये कसे तयार करायचे हे तुम्हाला त्यात सांगणार आहे। त्याबरोबर वैदिक मॅथ्स म्हणजे वैदिक मॅथ्स म्हणजे पूर्वीच्या काळीचा विषय आहे मोठा, की त्यामध्ये आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या मूलभूत क्रिया आहेत त्या अगदी कमी कालावधीमध्ये सेकंदामध्ये करता येतात असे वैदिक मॅथ्स आहे। त्याविषयी हे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। तरी सर्वांनी आपण शांततेनं हे सगळं ऐकायचं आहे, कारण हे तुम्हाला NMMS ला नाही तर पुढील तुम्ही ज्या काही स्पर्धा परीक्षा देणार आहे ते MPSC SC असेल, UPSC असेल किंवा सरळ सेवा असेल, इतर सगळ्या पोलीस भरतीचे असेल, तलाठी असेल, त्या सर्व स्पर्धा परीक्षांना हे उपयोगी येणार आहे। कारण स्पर्धा परीक्षेमध्ये वेळ महत्त्वाची असते, कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न सोडवायचे असतात। त्यामुळे तुम्हाला गणित सारखा विषय हा कमी वेळेमध्ये सोडवता येईल, समजलं का? त्यामुळे आपण शांततेनं कुठेही एकमेकांची कुजबूज न करता हे ऐकायचं आहे। काय तुम्हाला शंका असतील तर एकानेच उठून उभा राहून विचारायचं शंका। सर आता चालू करतील। आमच्या शाळेचं नाव आहे श्री परशुराम बाळाजी पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज मुदाड, राहणार मुदाड, तालुका बुदरगड आणि जिल्हा कोल्हापूर असा पत्ता आहे। ओके, थँक्यू सर। ओके, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। मी अंकुश दुर्गे बेळगावहून आलेला आहे। तर मी महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यामध्ये गेले 25-30 वर्षे मी लेक्चरिंग केलेलं आहे। सध्या मी रायटिंग अँड पब्लिशिंग करत आहे, त्याचबरोबर स्टडी इम्प्रूव्हमेंट साठी भरपूर असे माझे लेक्चर चालत आहेत कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा तिन्ही राज्यामध्ये। बरोबर, तुमच्या त्या अकॅडमी मध्ये कव्हर केलेलं आहे। तर भरपूर असे टेक्निक्स आहेत मॅथ्स मध्ये सहजपणे आपण मॅथ्स इम्प्रूव्हमेंट करून घेऊ शकता। आता तुमच्या शाळेमध्ये मी बघितलं अखंड या महाराष्ट्रात खूप काही आता प्रयत्न भरपूर चालू आहे, सर्वांचे एकदम जोरदार कॉम्पिटिशन चालू आहे। त्यामध्ये वन ऑफ द बेस्ट स्कूल आय एव्हर सीन इन महाराष्ट्र, दॅट्स युअर स्कूल, के.पी. पाटील स्कूल, मुदाड चेका, जिल्हा कोल्हापूर। थँक्यू। खरंच तुमच्या पुढे आहे म्हणून मी वर्णन करतो असं नाही, 5-6 वर्षापूर्वी देखील मी आलो होतो, खूप छान असं प्रतिसाद मिळाला होता, पण त्यावेळी लेक्चर वगैरे नाही दिलो, जस्ट बुक्स ऍडव्हर्टाइज साठी आलेलो। आता मी बघितलं परवा तुमच्या अकॅडमी मध्ये आणि आज इथे तुम्ही परवा एक छोटस क्लास 8वी मध्ये कोण होता त्यावेळी परवा? हा, हे बघा, हे विद्यार्थी तुमचे, प्लीज। हा, हे विद्यार्थी बघा, परवा त्याला एक टेक्निक दिलो मी फक्त 1 मिनिटाचं। स्वतः रेडेकर सर होते तिकडे आणि ते रेडेकर सर मॅथ्सचेच आहेत, आपले सर देखील मॅथ्सचेच आहेत, त्यामुळे त्यांना वैदिक मॅथ्सचं महत्त्व माहिती आहे। वैदिक मॅथ्सच्या सहाय्यानेच हे जे आता आपण स्कूलिंग मॅथ्स आहे ना हे बनवलेलं आहे। ऍक्च्युअली मी आता दोन्ही कोणतेही क्वेश्चन मी दोन्ही फॉर्मॅट मध्ये सोडून दाखवते तुम्हाला, पण एवढंच की आपले वैदिक मॅथ्सचे खूप लेसन्स मिसिंग आहेत, तरी देखील मी लाईफ लॉंग हुडकत आहे। जे आहेत त्याचा उपयोग करून घ्या, भरपूर तुम्हाला मदत मिळणार। जे आहेत तेवढे तरी आपण यूज करूया। भरपूर अशी एकदम फटाफट तुमचे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार वर्ग वर्गमूळ घन घनमूळ असे प्रक्रिया आहेत, बेसिक फॉर्मॅट्स जे बेसिक ऑपरेशन्स आहेत मॅथ्सचे सुपर फास्ट होतात आणि एवढे जरी आपण समजून घेतलो तरी भरपूर आहे। नथिंग इज दॅट ऑलवेज झिरो, नथिंग इज इट्स अ टोटली झिरो, but something is always in a positive sense. Okay, that's something is better than nothing. So बघूया आता इकडे माझा एक YouTube चॅनल देखील आहे अंकुश दुर्गे।
फेसबुक आहे अंकुश दुर्गी, इंस्टाग्राम आहे अंकुश दुर्गी, आणि या अंकुश दुर्गी YouTube चॅनल मध्ये तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्लिश आणि कन्नड चारही भाषेमधून ऑल सब्जेक्ट वरती लेक्चर मिळतात. मी लाईफ लॉंग स्टडी करत आहे, आता देखील मी स्टडी करतो आहे. 10-12 डिग्रीज कव्हर केलेत, आता जस्ट PhD संपत आहे. नाव आय एम द स्टुडंट ऑफ 60 इयर्स, आणि 60 संपत आला आता. आणि माझ्या 2 मुले मराठीतून शिकले, खेड्यात शिकले, सुपर टॉपर ऑफ द कर्नाटक स्टेट. आता 2-3 महिन्यापूर्वी आमची मोठी मुलगी वन ऑफ द सुपर टॉपर ऑफ द वर्ल्ड रिसर्च प्रोजेक्ट साठी 2 मुली आता सायंटिस्ट होत आहेत 2-2.5 महिन्यामध्ये. आहे मातृभाषेतलं शिक्षण नेहमी सर्वश्रेष्ठ असतं. पण ठीक आहे, तुम्हाला जमेल त्या भाषेतून शिका, पण हे सत्य आहे. तर माझ्या घरी A to Z state rankers because of Vedic maths and my own techniques. Many techniques are there. So इथे तुमचे ते विद्यार्थी परवा हजारो अंकी संख्या दिले तरी देखील आता ते गुणाकार करतात. Am I right? परवा होते ते विद्यार्थी येतात ना, हे आता पाढे बघा, फक्त 2 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 पर्यंत पाढे क्रिएट करण्याची आयडिया मिळते. This is the creative study, that's Vedic maths. Come on. हे बघा 52. याला आपण इकडे हेल्प घ्यायचा याच्या 52 यामध्ये, आणि तिकडे मेन 52 चा पाढा आपण क्रिएट करायचा आहे. ओके, येस, आर यू रेडी? कोणी लिहून येऊ नका, जस्ट इकडेच बघा, 100% कॉन्सन्ट्रेट करा इकडे. पाढे जर बनवायचं कळालं रे, मॅथ्स खूप इझी होणार. येस, कम ऑन. येस, हे बघा 52 इथे वेदिक. ओके, कोणीतरी टाइम असेल तर आपल्याकडे मॅडम टाइम लावा, मोबाईल असेल तर डिजिटल लावा. 2 मिनिटं लागतात जस्ट, त्या अगोदर देखील कव्हर होणार. येस, कम ऑन, प्लीज सेट युअर टाइम प्लीज. येस, कम ऑन. हे बघा, प्रथम 5 ला पाढा लिहून घ्यायचं, तसेच 2 ला पाढा लिहून घ्यायचं. इज इट क्लिअर? येस. नेक्स्ट हे दोन्ही मिक्स करायचं वेदिकच्या सहाय्याने, आणि इकडे पाढा बनवायचा आहे 52 चा. दॅट इज इथे रूल येतोय वेदिकचा, 2 अंक असतील तर 2 डिजिट्स, देन 1 लाईन शुड बी टेकन देयर. 2 अंक असतील तर दुसऱ्या पाढ्यातील शेवटची 1 अंकाची ओळ तिकडे घ्यायचं. दॅट्स 2 4 6 8 0. अगेन सेम 2 4 6 8 0. 1 लाईन तिकडे उचलून ठेवायचं. नेक्स्ट, front line digits of the second table should be added in the first table. दुसऱ्या पाढ्यातील फ्रंट साइडचे अंक पहिल्या पाढ्यात मिळवायचं. That's 5. There is no digit to add. इथं अंक नाही आहे मिळवायला, आहे तसे मांडायचं. 5, हे 10, 15, 20. इथे अंक सुरू झाले दुसऱ्या पाढ्याचे. 25 अधिक 1 26, 31, 36, 41, 46 आणि शेवटी 52. आता कोणता पाढा मिळालेला आपल्याला? 52 चा पाढा. इज इट क्लिअर? याच पद्धतीने 53 चा पाढा बनवता येईल का? वाव, गुड. 56, 64, ओके, 75, 86, 99. वाव, किती जण येईल रे पाढे 99 पर्यंत बनवता? येस प्लीज, सर्वांनाच. गुड गुड. येस, प्लीज चेक युअर टाइम मॅडम. येस, हात जोडा. येस, किती मिनिटे झाले मॅडम? 1.5 मिनिटे लागले, जस्ट 1.5 मिनिट आहे. हे कधीतरी विसराल का रे तुम्ही? नाही. याला बाहेर करायची गरज आहे का? नाही. याला काही लिस्ट बसायची गरज आहे का? नाही. नथिंग इज देयर. दिस इज द पॉवर ऑफ वैदिक मॅथ्स. आणि सर्व विषयासाठी मी माझे स्वतःचे टेक्निक बनवलेलं आहे. एकदा जर लेसन वाचून घेतलं रे, आयुष्यात सहजपणे विसरणार नाही. ते नंतर मी देतो तुम्हाला. सर्व एक दाता भेट देत आहे. हे तुमचे बुक्स आहेत ना, बुक्स. 2 सॅटरडे 2 संडेज मध्ये एक बुक 1 मार्क्स मध्ये प्रॅक्टिकली बाहेर होतात. 2 सॅटरडे 2 संडेज मध्ये हे शक्य आहे. माझं स्वतःचं टेक्निक आहे अंकुश स्टडी मेथड.
त्यानंतर हँड रायटिंग. जस्ट एक 5-10 मिनिटं देतो तुम्हाला. आजच्या आज सुपर रनिंग रायटिंग होणार. मराठी असो, हिंदी असो, आणखी कोणते रायटिंग असो, एकदम मस्त रायटिंग होणार. टेक्निक्स देत आहे. प्लीज याचा उपयोग करून घ्या. एवढं जरी तुम्ही फॉलोअप केला तरी पुरेसा आहे. भरपूर काही गोष्टी करू शकता. तर आता बघूया या पाड्यांचा उपयोग आपल्या गणितात दररोज कसा होतो बघा. येस कम ऑन. एखादं उदाहरण बघूया. से जरा जोडून घे बा इकडे नंबर तुला. येस कम ऑन. से 56 into 7. एक गुणाकार. कोणताही गुणाकार बघा. 7 6 37 येस 42 42. 7 35 35. मग इकडे 2 अंक आहेत. 2 अंक असतील तर दुसऱ्यामध्ये 2 भाग करा. जस्ट आपण पाड्यात केलं हो ना. म्हणजेच शेवटचं एक अंक डायरेक्ट उचलून ठेवायचं. आपण डायरेक्ट उचलून ठेवलं तिकडे. इज इट क्लिअर? आणि हे फ्रंट साइडचं काय करायचं? पहिल्या पाड्यात मिळवायचं. म्हणजे किती झाले? 39. ओके, दिस इज आन्सर. कळालं का? परत एकदा बघा. 56 गुणिले 7 37 42 42. 7 35 35. तर इकडे 2 असताना दुसऱ्यामध्ये 2 भाग करायचो. म्हणजे 2 असतील तर एक डायरेक्ट उचलून ठेवायचं शेवटचं आणि फ्रंट साइडचं इकडे मिळवायचं. 2 असताना एक उचलून ठेवायचं. 3 असतील तर 2 उचलून ठेवायचं. 4 असतील तर 3. 5 असतील तर 4. 9 असतील तर 8 उचलून ठेवायचं आणि प्रत्येक वेळी एकच इकडे मिळवायचं. एकच. समजा 102 अंक असतील तर इथे 101 अंक उचलून ठेवायचं डायरेक्ट आणि एकच मिळवायचं. समजा इतर 1111 अंक असतील तर 1110 अंक उचलून ठेवायचं. एकच मिळवायचं. म्हणजे आता तुम्हाला हजारो अंकी संख्या दिला तरी देखील गुणाकार करता येणार. एम आय राईट? गुड. आणि सुपर फास्ट होणार. तर आता दुसरं आणखी एक टेक्निक तुम्हाला एक क्वेश्चन देतो. कोण उत्तर सांगू इच्छिता? येस कम ऑन प्लीज. येस करणार. कोण उत्तर सांगू शकता? येस क्वेश्चन टू यू. 44 into 4. तुम्ही करू शकता आता. येस कम ऑन. दिस इज कव्हर इट. 176. येस सोडून दाखवते का? येस कम ऑन. काय थोडंफार चुकलं तरी कोणी घाबरायचं गरज नाही. काय माहित नसेल तर हो ना. येस हे बघा 44 into 4. येस 4 4 16. 4 4 16. इथं काय करायचं? त्याला 2 भाग करायचं आणि इकडे प्लस. उत्तर साठी इकडे याला काय करायचं? इकडे 6 घ्यायचं आणि 16 मध्ये 1 मिळवलं तर 17. 176. इज इट राईट? गुड. थँक यू व्हेरी मच. येस कम ऑन. टाइम वेस्ट व्हायला नको म्हणून मी स्पीड अप घेत आहे. आणखी 1-2 एक्स्ट्रा तुम्हाला टेक्निक देऊया. हे झालं. याचप्रमाणे मग बाकी गुणाकार दिले तर करता येतील का तुम्हाला? येस. दुसरे एक टेक्निक बघूया. आणखी एक टेक्निक एक स्क्वेअर बघूया. आता तुम्हाला जगभरातले गुणाकार त्रुटी येतात. एम आय राईट? येस कम ऑन. नेक्स्ट आता नंतर हळूहळू मग मोठमोठ्या संख्येचे गुणाकार माझ्या YouTube मध्ये तुम्हाला पुढे जाऊन मिळतात. ते त्या वेळी ते बघत जावा. आता तर सुट्टी येत आहे. थोडे फारच लवकर तुम्हाला त्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये टाइम वेस्ट करू नका. सुपर त्याचा उपयोग करून घ्या. येस कम ऑन.
नेक्स्ट एक टेक्निक घेऊया, स्क्वेअर. तुम्हाला जगभरातले स्क्वेअर तोंडी येतात. हे बघा, स्क्वेअर. से 93 स्क्वेअर. 93 स्क्वेअर. इथं वेदिक टेक्निक आहे. पहिल्याचा वर्ग 9 चा वर्ग 1, 3 चा वर्ग 9. यू आर राईट, इट्स ओके. बट टेक्निकल आन्सर इज 09. 09 म्हणजे वर्ग सांगते वेळी कमीत कमी 2 अंक असले पाहिजेत. हे तुम्हाला IAS, IPS आणि MPSC मध्ये ओरल मध्ये विचारतात. बरेच ठिकाणी विचारतात ओरल मध्ये. कमीत कमी अंक वर्गामध्ये किती असले पाहिजेत? 2. म्हणजे 3 चा वर्ग किती होणार? 09. 2 चा वर्ग 04. गुड, स्मार्ट स्टुडंट्स, व्हेरी नाईस. नेक्स्ट एक आपला 1 चा वर्ग 01. 1 आणि 4 चा वर्ग, इथं 0 ची गरज नाही, फक्त 16. 16. तर कमीत कमी 2 अंक आहेत. ओके. आणि मग जास्तीत जास्त किती असू शकतात? येस, कम ऑन. तर बघा, पहिल्याचा वर्ग, दुसऱ्याचा वर्ग. आता एक प्रोसेस आपल्याला आहे, म्हणून इथे एक प्लेस सोडायचं. एक प्लेस सोडायचं. नेक्स्ट या दोन्हीचा गुणाकार करा. 9 27. त्याचा डबल करा. 54. ती इकडे मिळवा. 54. येस, कम ऑन. हे 9 4 6 8. हे झालं 93 चा वर्ग. इज इट राईट? मग आता तुम्हाला 99 चा वर्ग विचारला तर करता येईल का? ओके, थँक्यू. इट्स ओके. येणार. ओके, 100%. यू आर सुपर स्टुडंट. गुड. हे टेक्निक्स यूज करा रे. टेक्निक्स यूज केला ना, आता तुम्हाला जर वरातले वर्ग सर्व तोंडी येतात. येस, इट्स ओके. थोडस वेळेचा प्रॉब्लेम आहे. आणखी 1-2 टेक्निक देऊया आणि तुम्हाला मग एकदा वाचलं लेसन्स तर विसरूच नाही. ते देणार आहे अंकुश स्टडी बेंचचे. ते मी स्वतः बनवलंय. याच्यामध्ये देखील माझे काही आहे स्वतःचे. येस, इथं बघा, तुम्हाला मॉडर्न मॅथ्स आणि वेदिक मॅथ्सचं टेक्निक देतोय. हे बघा, A वर्ग B वर्ग अधिक 2AB. आपलं ब्रिटिश मॅथ्स, स्कूलिंग मॅथ्सचं फॉर्म्युला आहे ना, A + B होल स्क्वेअर. A + B होल स्क्वेअर. A स्क्वेअर + 2AB + B स्क्वेअर. हे बघा, इथं त्याने आपले ब्रिटिशांनी काय केले, आमचे वेदिकच घेऊन त्यांनी आपापले सूत्र बनवले. हे बघा, A स्क्वेअर B स्क्वेअर + AB 2AB. that's डबल झालं. मग असं सर्व काही A to Z वेदिकच आहे तुमच्या गणितामध्ये. तुम्ही YouTube मध्ये बघा म्हणे, नंतर A to Z सिलेबस तुम्हाला मिळणार. बॅड लक आहे, खूप आपले वेदिकचे लेसन्स मिसिंग झाले. आयुष्यभर मी उडकत आहे. जे मिळत आहे ते देत आहे. तेवढ्यासाठी मी YouTube चॅनल बनवलेला आहे की मला जे त्रास झाला ते दुसऱ्यांना होऊ नये, म्हणून मी याच्या पाठी लागलेला आहे. आयुष्यभर मी धडपडत आहे, अभ्यास करत आहे. जे टेक्निक्स मिळत आहे ते विद्यार्थ्यांना मी देत आहे फ्री मध्ये. माझे लेक्चर सर्व फ्री आहे. इथे देणारा प्लस YouTube मध्ये सर्व फ्री लेक्चर्स आहेत. म्हणूनच माझ्या हजारो स्टुडंट्सना कर्नाटक, महाराष्ट्र दोन्ही राज्यातले कितीतरी हजारो स्टुडंट्स सुपर रँकर बनलेले आहेत. माझ्या घरी तरी आता सुपर टॉपर ऑफ द सुपर टॉपर ऑफ द वर्ल्ड. महिन्याला माझ्या मुलीला 1 लाख रुपये स्टायपंड आहे महिन्याला. स्कॉलरशिप वर्षात एकदा मिळते, स्टायपंड प्रत्येक महिन्याला मिळते. 1 लाख रुपये आणि 5-6 लाख रुपये इतर खर्च करतात. हे झालं फर्स्ट स्टेप आहे. नेक्स्ट स्टेप पोस्टडॉकला गेला ना, 1 वर्षाचा कोर्स असतो रिसर्च लाईन मध्ये. त्याला सध्याच्या रेटनं 2 कोटी रुपये देतात एका वर्षाला आणि कितीतरी कोटी रुपये खर्च करतात. प्लीज, आपला वेळ आहे. आपण आता 8वीत आहात, 9वी 10वी मध्ये तुम्हाला अजून एक 5-6 वर्ष वेळ आहे. सुपर सायंटिस्ट बना, सायंटिस्ट. तुमचं स्कूल तरी अखंड तुम्हाला भरपूर गोष्टी देत आहेच. बघा, सकाळी शाळा सुरू करतात,
खूप गोष्टी देत आहे तुमच्या या कॅम्पसमध्ये भरपूर गोष्टी चालत आहेत. सायंटिस्ट बघा, सायंटिस्ट एक्स्ट्राऑर्डिनरी जॉब, कोटीत पेमेंट मिळतात वर्षाला कोटीमधून. आणि जॉब हुडकायची गरज नाही, जॉबच तुम्हाला हुडकत येत आहे. सध्या जगामध्ये प्रत्येक लाईन मध्ये क्यू आहे. एकच लाईन आहे फ्री, ते आहे रिसर्च लाईन. ओके ठीक आहे. बघा इथे नेक्स्ट एक टेक्निक घेऊया आपण. दुसरा एक जस्ट तुम्हाला मी भागाकाराचं एक टेक्निक देतोय आणि हे मॅथ्सचं क्लोज करूया. भरपूर टेक्निक देतो मी तुम्हाला, YouTube मधून भरपूर मिळतात. वेळ आहे तुम्हाला भरपूर, बघा सुटी. कम ऑन. 1 2 3 4 डिवाइडेड बाय 5. गुणाकारामध्ये एकच टेक्निक, वर्ग करण्यामध्ये एकच टेक्निक जगाला, पण भागाकारामध्ये 5-6 टेक्निक आहे. आता मला जे जे मिळतात ते मी व्हिडिओज करून देतोय. आता सध्या हे एक बघा, 5 न जर भागाकार असेल तर काय करतात, वैदिक मध्ये सांगतात दिलेला नंबर डबल करा. डबल 8 गुड 6 4 2 झालं. दिलेला नंबर डबल केलो. आता 5 1 आहे इकडे 1. ओके, 1 सोडून पॉइंट द्यायचा. ओके, दिस इज आन्सर. ओके फिनिश झालं ते उत्तर. तुमच्या सर्व सरांनी सांगितले, तुमचे मॅथ्स सर आहेत, खूप बरं झालं आपले सर, त्यांनी ओळखले लगेच. तर तुमच्या सर्व स्कॉलरशिप परीक्षा, ज्या काही परीक्षा आहेत, प्रत्येकाला हे वैदिक मॅथ्स उपयोग पडते. IAS, IPS, NPSC, तुमच्या सर्वच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, JEE, इंजिनिअरिंग, प्रत्येक ठिकाणी याचा उपयोग होतोय. बघा आता हेच आपण शाळेत कसं सोडवतोय बघा, शाळेत कसं सोडवतोय बघा. याचाच उपयोग आपल्या ब्रिटिशांनी कसे केलेत बघा. हे बघा, याला शाळेत कसं सोडवायचं, 1 2 3 4 भागिले 5. मग आपण काय करतोय, याला शाळेचं मेथड मॉडर्न मॅथ्स, व्हॉट इज कॉल्ड स्कूल मॅथ्स, मॅथ्स इज मॉडर्न मॅथ्स. येस, याला काय करतोय, 5ला 10 मध्ये कन्वर्ट करायला 2 घेतोय, तेच 2 वरती देतोय, हे रेशिओ बॅलन्स करायला. ओके, पुन्हा हे 5 दोन्ही 10, पुढे आता 1 0 आहे म्हणून 1 सोडून पॉइंट द्यायचा. दॅट इज स्कूल मेथड. 2 4 6.8 ही जरा स्कूल मेथड. हे बघा, हे स्कूल मेथड आहे आणि हे वैदिक आहे. काय केले त्याने, आम्ही सांगितलं डबल करा, त्यांनी काय केले, डबल स्टेप मांडून घेतले आणि त्याला सोडवले आणि म्हणाले 1 0 येतोय तर 1 सोडून द्या. पण आम्ही काय सांगतोय वैदिक मध्ये, भारतीयांनी, तर डबल करा, 1 आहे 1 सोडून पॉइंट द्या. मग असेच बाकी एक 5-6 टेक्निक आहेत भागाकारामध्ये. तुम्हाला जसजसे मला मिळतील आहेत, बरेच मिळाले, काही मिळाले तर अजून काही नाही. जे तुम्हाला YouTube मध्ये अवेलेबल आहे ते फॉलोअप करा, भरपूर गोष्टी मिळणार. येस, ओके ठीक आहे. आता आपण हे मॅथ्सचं स्टॉप करूया. तुम्हाला एक अंकुश स्टडी मेथड देतोय. जसं की एखादं लेसन किंवा एखादं बुक वाचलं तर सामान्यपणे विसरूच नाही. ओके, कम ऑन. दॅट इज कॉल्ड अंकुश स्टडी मेथड. काय करायचं, सुट्टी म्हणजे शनिवारचं दुपारनंतर किंवा रविवारचं किंवा इतर दसरा, दीपावली सुट्टी किंवा कोणतीही सुट्टी असो, उन्हाळी सुट्टी, तर 100% प्रत्येक हॉलिडे मध्ये, ऑफ डे मध्ये, हाफ डे मध्ये आपण हे टेक्निक वापरायचं आणि दररोज देखील वापरू शकता. आज घरी गेल्यानंतर फक्त एक पॅराग्राफ अगोदर ट्रायल करून बघा. काय करायचं, प्रथम आपण मातृभाषेचा एक विषय घ्या, म्हणजे मराठी विषय सोपं जाणार. अगोदर मातृभाषेत काय करायचं, मातृभाषेतलं म्हणजे मराठी विषय घ्या. फर्स्ट लेसन, फ्रॉम फर्स्ट लेसन, कोणतेही लेसन घ्या, टीचरने शिकवलेला असो किंवा न शिकवलेला असो, कोणताही लेसन घ्या. तुम्ही खास करून एक पॅराग्राफ शिकवलेल्या लेसन मध्ये करा आणि दुसरा नेक्स्ट पॅराग्राफ न शिकवलेल्या लेसन मध्ये करा.
म्हणजे तुम्हाला डिफरन्स कळतोय दोन्हीतला की मला काय कळालं. आपले टीचर शिकवतात त्यांनी ड्युटी करतात, इट्स ओके, पण माझी ड्युटी काय. 8वी वाले 8 तास अभ्यास करायला पाहिजे दररोज. शनिवारी हाफ डे मिळाला तर 10-12 तास अभ्यास करायला पाहिजे. रविवारची सुट्टी मिळाली फुल डे तर जवळजवळ 12, 13, 14, 15 तास अभ्यास करायला पाहिजे. माझ्या घरी रविवारी सुट्टी मिळाली तर 15 ते 20 तास अभ्यास करतात. म्हणून आज सुपर टॉपर बनले. माझं एक स्लोगन आहे, nobody is a dull and no subject is a tough, but we have to follow some special techniques, tricks, methods and ideas. कोणी माणूस डल नसतोय. स्वतःला डल मानू नका, कमी मानू नका. मी सुपर आहेच, फक्त मी 8वीत आहे, 8 तास अभ्यास करत नाही. शनिवारी रविवारचं जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला वापरत नाही. हे एवढं जरी समजून घेतला, अरे तुम्ही सुपर रँकर बनता. आणि टेक्निक्स, ट्रिक्स, मेथड्स, आयडियाज यूज करा. काय आहे आपलं फ्युचर, आपण सुपर बनू शकता. त्यासाठी काय करायचं, लेसन विसरूच नाही. मराठी लेसन एक पॅराग्राफ आज करून बघा. काय करायचं, फ्रॉम फर्स्ट सेंटेन्स गो ऑन रीडिंग वन बाय वन सेंटेन्सेस. गो ऑन रीडिंग वन बाय वन सेंटेन्स. एक वाक्य वाचत जायचं. कोणत्याही वाक्यामध्ये एखादा शब्द, 2-3 शब्द किंवा त्यापेक्षा अधिक शब्द आणि अर्ध वाक्य किंवा शेवटी पूर्ण वाक्य जर का इम्पॉर्टंट असेल तर त्याला एक प्रश्न क्रिएट करायचा. बघा, वाचून येणे, समजून येऊन मग तो कुठला इम्पॉर्टंट पार्ट आहे त्या पार्टला आपण एक प्रश्न क्रिएट करायचा आणि त्याला शॉर्ट मध्ये उत्तर लिहायचं. शॉर्ट मध्ये उत्तर लिहायचं मीन्स रीडिंग, अंडरस्टँडिंग, क्रिएटिंग क्वेश्चन, आन्सरिंग, देन मेमोरायझिंग आणि शेवटी थोडस मनन करायचं त्याच्यावर. मी वाचून घेतलेलं वाक्य, इम्पॉर्टंट असलेले शब्द आणि मी प्रश्न काय क्रिएट केला आणि त्यास उत्तर काय लिहिलं, थोडस मनन करायचं. एवढं जर केलं ना, सहजपणे मॅटर लक्षात राहतोय, खूप काळापर्यंत राहतो. कारण यामध्ये एक सुपर सायकोलॉजिकल, प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल एक इफेक्ट आहे. काय ते, रीडिंग, अंडरस्टँडिंग, क्रिएटिव्ह क्वेश्चन. ज्यावेळी आपण क्वेश्चन बनवू त्यावेळी आमचा ब्रेन त्या पॉइंट वरती फोकस करतोय आणि त्यावेळी जे काही तुम्ही उत्तर लिहिणार ते खूप काळापर्यंत राहणार. एम आय राईट? छोटे क्वेश्चन आन्सर बनवायचा अगोदर. ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला जर मोठे पाहिजे असतील तर मग तेच छोटे मिक्सअप केला तर मोठे होऊन जातात. येस, दिस इज कॉल्ड अंकुश स्टडी मेथड. ओके, हे फॉलो अप करा, तुम्हाला सुपर हेल्प होणार. ओके, मग आता हँड रायटिंग. तर हँड रायटिंग साठी बघा, इथे एखादा छोटासा शब्द लिहा. वेळेचा प्रॉब्लेम आहे. छोटासा शब्द, येस, एक छोटासा शब्द आहे. यामध्ये 10 टेक्निक्स आहेत. माझ्या YouTube चॅनल मध्ये डिटेल मध्ये तुम्हाला प्रत्येक ह्या सर्व गोष्टीवरती 45 मिनिटाचे लेक्चर आहेत. पण इथे मी 5-10 मिनिटात कव्हर करत आहे. इथे एवढंच आयडिया समजून घ्या. मराठी असेल किंवा कोणताही सब्जेक्ट असेल, रायटिंग खास करून इंग्लिश, काय करायचं, बॉटम लाईन सुपर क्लास असला पाहिजे.
तसेच टॉप लाईन म्हणजे अक्षरे वर खाली होणे. नंबर 1 टेक्निक स्वतःला कंडिशन करून घ्यावं, मी जे काही लिहीन प्रत्येक शब्दामध्ये अक्षरे वर खाली होऊच नये. नंबर 1. नंबर 2, प्रत्येक शब्दामध्ये अक्षरे जवळ किंवा दूर होऊ नये, म्हणजे समान अंतरावरती राहिले पाहिजेत. तसेच नंबर 3, लिहिते वेळी रायटिंग करते वेळी नेहमी उजव्या हाताने समजा लिहित असाल तर तुम्ही काय करायचं, डाव्या मॅटर बुक पेपर नोटबुक काही असेल ते मध्यापासून उजव्या साईडला ठेवून घ्यायचं, म्हणजे राईट हँडला फ्री हँड मिळतोय लिहिण्यासाठी. व्यवस्थितपणे ग्रिप घ्यायचा आणि ग्रिप कंपल्सरी. त्यानंतर जाड लिहिणारा बॉल पॉइंट पेन घ्यायचं आणि 80 डिग्री इनसाइड स्लोप घ्या, इंग्लिश सुपर होणार. 85 डिग्री घ्या, 85 मराठी होणार, हिंदी मराठी. आणि 90 डिग्री घ्या, हिंदी मराठी आणि आपलं हे रोमन स्टाईल इंग्लिश सुपर क्लास होणार. ओके ठीक आहे. हे पुन्हा तुम्हाला डिटेल लेक्चर्स तुम्हाला YouTube मध्ये मिळतात, ते इकडे बघा. इट्स ओके. ओके येस, थँक्यू. क्लोज.